काल आपण रात्री कृष्णाष्टमी साजरी केली. आज गोपाळकाला असतो आणि गोपाळकालाच्या निमित्तानं आज आपल्याला रत्नाळकर काका श्रीकृष्णाष्टकम भजे वर्जैक मंडनम समस्त पाप खंडनम हे जे कृष्णाष्टकम आहे त्याच्यावर आज उद्या निरूपण करणार आहे. तर ते गाऊन दाखवतात आपल्या आमच्या समर्थ विद्यापीठाच्या शिबिरातले कार्यकर्त्या शिलाताई गाडगीळ अतिशय सुंदर आवाजात गातात. घडीमध्ये शिबिरं व्हायची, त्या शिबिरामध्ये पद्य विभाग त्यांच्याकडं, सायं प्रार्थना, सकाळची प्रातस्मरण हा सगळा भाग त्या अतिशय सुंदर पद्धतीने मुलांना शिकवत होत्या, त्यांच्याकडे करून घेत होता. तर त्या आज हे अष्टक म्हणत आहेत, तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ते पद म्हणावं आणि त्यानंतर काका आजच्या निरूपणाला सुरुवात करतील. शिलाताई म्हणा. हो आप्पा, ऐकू येतंय का? हा, येतंय. आधी सर्वांना नमस्कार करते. जय जय रघुवीर समर्थ. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपिच्छ गुच्छ मस्तकं सुनाद वेणुहस्तकं अनंगरंग सागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं मनोजगर्वमोचनं विशाल लोललोचनं विधूत गोपशोचनं नमामि पद्मलोचनं करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं महेन्द्रमानधारणं नमामि कृष्णवारणं नमामि कृष्णवारणं कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं व्रजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभम् यशोदया समोदया सगोपया सनन्दया युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं नमामि गोपनायकं सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं ददानमुक्तमालकं नमामि नन्दबालकम् समस्त दोष शोषणं समस्त लोकपोषणं समस्त गोपमानसं नमामि नन्दलालसं नमामि नन्दलालसं भुवो भरावतारकं भवाब्धिकर्णधारकं यशोमती किशोरकं नमामि चित्तचोरकं दृगन्तकान्तिभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवं नवं नमामि सम्भवम् गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपाकरं सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं नवीन गोपनागरं नवीन केलिलम्पटं नमामि मेघसुन्दरं तडिप्रभालसत्पटं तडिप्रभालसत्पटं समस्त गोपनन्दनं हृदम्बुजैकमोदनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनम् निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं नमामि कुञ्जनायकं विदग्धगोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं नमामि कुञ्जकानने प्रवृत्तिवन्निपायिनम् किशोरकान्तिरञ्जितं दृगञ्जनं सुशोभितं गजेन्द्रमोक्षकारिणं
नमामि श्रीविहारिणम् नमामि श्रीविहारिणम् यदा तदा यथा तथा तथैव कृष्ण सत्कथा मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयताम् प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यदित्ययः पुमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवे भवे सुभक्तिमान् भवे भवे सुभक्तिमान्. जय जय रघुवीर समर्थ. छान. काका सुरू करतील प्रवचनाला. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. काल आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी केली. मथुरेमधल्या कारागृहामध्ये, कंसाच्या त्या कारागृहामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. जन्म म्हणजे भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी आपलं अद्भुत असं रूप जे आहे, चतुर्भुज रूप जे आहे, वसुदेव देवकी यांच्यासमोर प्रगट केलं. आणि भगवंत म्हणतात, तुमची मागच्या 3 जन्मामधली जी तपस्या आहे त्याचं फळ म्हणून हे तुम्हाला चतुर्भुज रूपामध्ये दर्शन देत आहे. आता तुमची इच्छा हीच होती की तुमच्यापोटी मी जन्म घ्यावा, त्यामुळे आता पुढील ज्या गोष्टी आहेत ते मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही करावं. मग भगवंतानी जसं देवकीने सांगितलं त्याप्रमाणे एका लहान मुलाचं रूप घेतलं त्या ठिकाणी. कारण चतुर्भुज रूपामधला आपला मुलगा हा समाजाला मान्य होणार नाही. मुलगा जन्मला म्हणजे त्याचं जसं रूप असतं, छोटंसं बाळ असतं, त्या रूपामध्ये तुम्ही राहावं म्हणून ही विनंती केली. त्याप्रमाणे भगवंताने ते छोटंसं सुकोमल असं रूप घेतलं. आणि भगवंताच्या आज्ञेने वसुदेवांनी त्या छोट्या बाळाला घेऊन त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे गोकुळामध्ये जाण्यासाठी निघाले. आता जेव्हा भगवंताला आपण आपलंसं करतो, भगवंताला आपल्या हृदयात स्थापन करतो, भगवंत जेव्हा स्वतः आपल्या हृदयामध्ये आपल्यामध्ये प्रविष्ट होतात तेव्हा संसाराची सगळी बंधने ही सुटून जातात. हे जसं आहे तसं त्या कारागृहामध्ये असलेल्या या दोघांची जी बंधनं आहेत, साखळ्या आहेत, बाहेरचे दरवाजे आहेत, ते त्या ठिकाणी असणारे पहारेकरी आहेत, हे सर्वांची बंधनं तुटली. म्हणजे ते सगळे एक मायेमध्ये समाविष्ट झाले, मायेने आवरण झाले. आणि त्यामुळे सगळ्यांना त्या ठिकाणी जे पहारेकरी होते त्यांना झोपा लागल्या. जे दरवाजे कुलूप लावलेले होते, 4-4 कुलूप असलेला एक दरवाजा, तो सगळे दरवाजे उघडले. कारण ज्यांनी प्रत्यक्ष भगवंताला आपलेसं केलेलं आहे तो सर्व बंधनातून मुक्त होतो. आणि मुक्त झाल्यामुळे जशी आज्ञा होती त्याप्रमाणे त्या देवकीच्या पुत्राला वसुदेवांनी नंदगावामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याला ठेवलं. आणि त्या ठिकाणी जी योगमायेने जन्म घेतला होता त्या योगमायेला घेऊन ते पुन्हा परत आले. आता भगवंताला त्या ठिकाणी ठेवलं आणि मायेला बरोबर आणलं. आता माया जी आहे ती आपल्याला गुंतवून टाकते. हे जसं आहे तसं या कारागृहात आल्यानंतर त्या मायेने पुन्हा ही सगळी बद्ध झाली. जे
कारागृहाचे दरवाजे जी उघडले होते ते पुन्हा बांधल्या गेली, त्या ठिकाणी पुन्हा कुलपं लागली आणि कडेकुलपामध्ये वसुदेव आणि देवकी त्या छोट्या बाळाला घेऊन त्या ठिकाणी आले. आता छोट्या बाळाचा जन्म झाला, त्या मायेचा जन्म झाला. लहान मुलाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा आपण आनंदित होतो, ते मूल मात्र रडू लागतं. पण ते मूल जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आईबापाला, नातेवाईकांना काळजी वाटते की अजून ह्या मुलांनी या जगामध्ये श्वास घेतला नाही. पहिला श्वास घेतला, तिथेच त्या मुलांचं रडणं सुरू झालं आणि एकीकडे मुलगा तो जीव रडत आहे आणि दुसरीकडे नातेवाईक सगळे आनंद मानत आहे. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. ते मूल रडत नसेल तर आपल्याला काळजी आहे आणि ते जेव्हा रडतं तेव्हा मग आपण आनंदित होतो. आणि पुढे हे जे रडणं आहे ते असंच आयुष्यभर तो रडत असतो संसारातील वस्तूंसाठी, पण भगवंतासाठी रडत नाही. आणि म्हणून संतांना कळवळा येतो. आपले नानासाहेब देव असं म्हणतात की त्या प्रपंचासाठी रडणारे खूप असतात, पण भगवंतासाठी तुम्ही रडा, भगवंताची यातना तुम्ही करा. भगवंता तू माझा झाला पाहिजेस, माझ्या हृदयामध्ये तू येऊन प्रविष्ट हो, अशा प्रकारे रडून जे अष्टकं म्हणतात त्याला करुणाष्टक असं म्हणतात. करुणभावाने अष्टकं म्हणलं की अष्टभाव आपल्यामध्ये जागृत झाले पाहिजे, डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे आणि तितक्या आतुरतेने जेव्हा आपण म्हणतो तेव्हा भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रविष्ट होतो. श्रीमद भागवताच्या पूर्ण या कथानकामध्ये, भागवत महात्म्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा ती भक्ती आणि तिचे 2 पुत्र ज्ञान आणि वैराग्य जे म्हातारे झालेले आहेत त्यांची आणि नारदांची भेट होती, तेव्हा नारद तिला सांगतात की तू काही काळजी करू नको, हे तुझे पुत्र असले तरी आम्ही त्यांना पुन्हा पूर्ववत तारुण्य प्राप्त होईल अशी मी सोय करतो, असं म्हणून नारदाने ती सोय करण्यासाठी म्हणून मग पुढे व्यासांची भेट झाली. व्यासाने सगळे 17 पुराणं लिहिली. 17 पुराणामध्ये आपण सगळ्यांचं वर्णन केलेलं आहे, पण जोपर्यंत भगवंताचं लीलावर्णन तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला खऱ्या अर्थाने म्हणजे आनंद, सुख, समाधान हे प्राप्त होणार नाही. आणि म्हणून तुम्ही ते करावं असे ते विनंती करतात. आता हे जेव्हा होतं त्याच वेळेस मग आपल्या दुसऱ्या स्कंदामध्ये चतुश्लोकी भागवत सांगितलेलं आहे. अहमेवा समेवाग्रे नान्यम जत सदसत्परम पश्चादहम यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं वृतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनी यद विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमाहा. अशा प्रकारे पूर्ण चतुश्लोकी भागवत सांगितलं आणि मग त्याचा विस्तार वेदव्यासाने केला आणि तो विस्तार म्हणजे श्रीमद भागवत. आता ही सगळी पार्श्वभूमी सांगून आपण या श्लोकाकडे वळणार आहोत. पार्श्वभूमी सगळ्यांना माहीत असेल, पण माझा एक अभ्यास व्हावा म्हणून मी ते सगळे सांगत आहे. स्वांत सुखाय म्हणजे आपल्या अभ्यासासाठी, आणि झाला तुमच्या सगळ्यांचा जर त्यामधलं काही चांगला फायदा झाला तर तो पण व्हावा, हा एक उद्देश त्या ठिकाणी आहे. मग अशा प्रकारे या भागवतामध्ये भागवताचं आपण जसं अनेक आपण श्लोक ऐकले, भागवताची प्रवचनं ऐकली, सप्ताह ऐकले, टी व्हीवरचे सगळ्यांचे भागवत आपण ऐकत आहोत. या सगळ्यांमध्ये नारदाने सांगितल्याप्रमाणे त्या भक्तीला सर्वांच्या हृदयामध्ये मी स्थापित करीन असे जो विश्वास दिला होता, तो विश्वास या भागवताच्या वाचनाने सगळ्यांच्याच मनामध्ये निर्माण होतो आणि भगवंताकडे आपलं लक्ष लागतं. आणि समर्थ सांगतात त्याप्रमाणे संसार मुळीच नासका विवेके करावा नेटका आणि नेटकाकरिता फिका होत जातो. संसाराचं फिकं होणं आणि भगवंताच्या पायी आपण अनुरक्त होणं यालाच मुक्ती असं म्हणतात. संसाराकडचं आकर्षण कमी होणं आणि भगवंताकडचं आपलं मन भगवंताकडे आकर्षित होणं हीच खऱ्या अर्थाने मुक्ती आहे. आणि ती मुक्ती या भागवताने सहजपणे प्राप्त होते. श्रीमद भागवताच्या पूर्ण 12 स्कंदामध्ये पहिले 9 स्कंद सांगितल्यानंतर 9 स्कंदामधला विषय असा आहे की या ब्रह्मदेवाची उत्पत्ती, ब्रह्मदेवाने केलेल्या ह्या सगळ्या जगाची उत्पत्ती, त्यानंतर भगवंतांचे अवतार, भगवंताच्या अवतारामध्ये अनेक अवतार झाले ज्या ठिकाणी त्यांचं चरित्र आहे, ध्रुव आहेत, प्रल्हाद आहेत, ही सगळी चरित्र त्या ठिकाणी आले. भक्त जे भगवंताचे आहेत त्यांचं चरित्र आलं. हे सगळं होत असताना पुढे मग आता जेव्हा साधकाची मनोभूमिका तयार होती, भगवंताची भक्ती त्याच्यामध्ये स्थिर होऊ लागती,
तेव्हा हा दशमस्कंदाचा भाग सुरू होतो. श्रीमद भागवताचं पूर्ण जे मर्म असेल तर या दशमस्कंदामध्ये आहे. आणि एकादश स्कंद म्हणजे श्रीमद भागवताचं ज्ञान, संपूर्ण ज्ञान जे एकत्र झालं ते म्हणजे एकादश स्कंद. आपल्या नाथ महाराजांनी लिहिलेली एकादश स्कंदावरची टीका ही अत्यंत महत्त्वाची आहे. पण आपण असं पाहतो की सगळ्या भागवत सप्ताहामध्ये दशमस्कंदामध्ये सगळे रंगून जातात. लहान मुलं असो, म्हातारी माणसं असो, ज्याप्रमाणे एखाद्या कथेमध्ये रंगतात, ती कथा मनोरंजनात्मक का असेना, पण ती कथा असेपर्यंत माणूस त्यामध्ये रंगलेला असतो, त्याला इतर गोष्टींचा विसर पडतो. श्रीमद भागवताचा सप्ताह जेव्हा पहिल्यांदा झाला, शुकदेवाने भागवत सांगायला सुरुवात केली, तेव्हा 5 दिवस झाले अन्नपाणी वर्ज करून त्या ठिकाणी शुकदेव सांगत आहेत आणि अन्नपाणी वर्ज करून हे परीक्षित राजा ते श्रवण करत आहेत. श्रवणी जसा गुण परीक्षितीचा, असं त्यांचं श्रवण त्या ठिकाणी सुरू आहे. आता तेव्हा वेदव्यास तेव्हा शुकदेव म्हणतात की अरे इतके दिवस झाले, तुला काही तहान अन्न पाणी असेल तर ते घे, त्यानंतर आपण पुन्हा हे चर्चा सुरू करू. तेव्हा ते म्हणतात की ज्या एका तहानेसाठी माझ्याकडून हा अपराध झाला, आता ते अपराध होणं ही सुद्धा भगवंताची लीला आहे. 8 दिवसानंतर मृत्यू होणार हे शाप होणं ही सुद्धा भगवंताची लीला आहे. आणि त्या शापातून मी मुक्त व्हावं अशी मुमुक्षा जागृत होणं परीक्षित राजाच्या ठिकाणी हे सुद्धा भगवंताची कृपा आहे. आणि त्या कृपेला तो पात्र होण्यासाठी शुकदेवांचं त्या ठिकाणी आगमन होणं आणि ह्या कथेला सुरुवात होणं या सगळ्या भगवंताच्या लीला आहेत. म्हणजे आपल्या जीवनामध्ये होणारा प्रत्येक क्षण, येणारं प्रत्येक सुख असो किंवा येणारं प्रत्येक दुःख हे आपल्याला मुक्तीकडे घेऊन जातं. हा भरोसा जोपर्यंत भक्ताच्या मनात, मुमुक्षूच्या मनात, बद्धाच्या मनात तर या गोष्टी येतच नाही, पण मुमुक्षूच्या मनामध्ये जेव्हा आपला उद्धार व्हावा अशी संकल्पना येते, तेव्हा त्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान हळूहळू निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि असं अधिष्ठान जेव्हा तयार होतं तेव्हा भगवंत अशा भक्ताच्या हृदयामध्ये प्रवेश करतात. आता एक छोटीशी कथा सांगतो आणि आपण मुख्य मुद्द्याकडे आपण वळूया. भक्त कबीर यांचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भक्त कबीर हे आपला जप करत बसले होते. रघुवीर रघुवीर असं म्हणून त्यांचा जप सुरू होता. आणि त्यांना कुठेतरी दुसरीकडून पुन्हा कानावर काही शब्द येत होते. तेव्हा रघुवीर म्हणजे स्वतः राम हे जे आहे ते स्वतः म्हणतात, कबीरा मन निर्भय भया, जैसे गंगा नीर, पाछे लागा हरी फिरे, कहते कबीर कबीर. कबीरा, तुझं मन आता निर्मळ झालेलं आहे, गंगेच्या पाण्याप्रमाणे तुझं मन असं पवित्र झाले आहे. आता स्वतः राम तुझ्या मागे लागलेले आहेत, कहते कबीर कबीर असं म्हणून रामराय त्या ठिकाणी सांगतात, दृष्टांत होतो. तेव्हा तो दृष्टांत ऐकून कबीर म्हणतात, कबीरांचा जो दोहा आहे तो फार महत्त्वाचा आहे. कबीरा क्या कहे ज्या जमुना के तीर. आता भक्त भगवंताला सांगतात की माझं मोठेपण यात काहीच नाही. कबीरा कबीरा क्या कहे ज्या जमुना के तीर, एक गोपी के प्यार में बह गए कोटी कबीर. माझ्यासारखे असंख्य भक्त एकेका गोपीच्या प्रेमामध्ये वाहून गेलेले आहेत. त्यामुळे महत्त्व माझं नाही पण त्या गोपींचं आहे. आता त्या गोपींनी असं कुठले कष्ट घेतले होते, अशी कुठली साधना केली होती हे आपण लक्षात घ्यावं. संपूर्ण रामायणामध्ये वनवासाचा जो कांड आहे त्यामध्ये राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात फिरत असताना अनेकांनी रामांना पाहिलेलं आहे. अनेकांच्या मनामध्ये आलं की एवढं मोठं परब्रह्म, एवढा मोठा देव, पण त्याचं सान्निध्य आपल्याला लाभत नाही. आणि म्हणून ती इच्छा प्रगट केली. तेव्हा भगवंताने आशीर्वाद दिला की यासाठी तुम्हाला माझ्या पुढच्या जन्माची वाट पाहावी लागेल, त्यावेळेस तुमची साधना ही फलद्रूप होईल. त्यामुळे हे सगळे जे ऋषी होते, हे सगळे जे साधक होते, यांना भगवंताच्या आशीर्वादाने पुढे या ब्रजभूमीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी अवतार घेतला. आणि तेच पुढे भगवंताचे सखा, मित्र, गोपी हे सगळे झालेले आहेत. आणि त्यामध्ये भगवंताने अवतार घेतला. आता कालचा जो दिवस होता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आणि आजचा जो आहे की गोकुळाचा आनंदोत्सव, कृष्ण जन्माचा आनंदोत्सवाचा हा दिवस आजचा आहे.
आणि म्हणून या आनंदोत्सवाचा जी गोकुळातला जन्मोत्सव जो आहे तो साजरा होत आहे. आणि आता आपण असं आपल्या हृदयामध्ये भगवंताला स्थान देणं म्हणजे इतर विषय वासना जे आहेत त्यातून दूर होणं आणि भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही हा विचार मनामध्ये दृढ होणं. ह्यालाच भगवद्गीतेमध्ये भगवंताने म्हटलेलं आहे की अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. 9व्या अध्यायामधला हा 22वा श्लोक आहे. आता हा श्लोक फार महत्त्वाचा आहे, पण या श्लोकाच्या नंतरचा धोका पुढच्या श्लोकामध्ये दिलेला आहे. म्हणजे माझं अनन्य चिंतन जे करतात त्यांच्यासाठी तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. त्यांचा योग आणि त्यांचं क्षेम, योग आणि क्षेम या दोघांच्या व्याख्या ज्या आहेत त्या आमच्या रामसुखदास महाराजांनी साधक संजीवनी ग्रंथामध्ये खूप सुंदर रीतीने दिलेल्या आहेत. त्या मुद्दाम आपण सर्वांनी वाचावा. योग म्हणजे माझ्या साधनेत जे गोष्टी उपयोगी पडतील त्याची प्राप्ती मला करून देणं याला योग म्हणतात. आणि क्षेम म्हणजे की ज्या गोष्टी मला प्राप्त झाल्यानंतर माझी साधना कमी पडेल असं भगवंताला वाटलं तेव्हा त्या गोष्टी माझ्यापासून काढून घेणं हे सुद्धा क्षेम आहे. एखादा भक्ताच्या ठिकाणी खूप गडगंज संपत्ती आहे, सगळं आहे, पण संपत्तीमुळे त्याची बुद्धी भ्रष्ट होत असेल तर ती संपत्ती त्याच्याकडून काढून घेणं हे सुद्धा क्षेम आहे. या दृष्टीने योग आणि क्षेम या दोन्ही शब्दांकडे पाहावं. आणि पुढचा श्लोक मी जो म्हणला तो जरा आपल्यासाठी धोकादायक आहे. ते काय म्हणतात, ये पेन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेपि मामेव कौन्तेय यजन्त्य अविधिपूर्वकम. गीतेमधले श्लोक म्हणताना शब्दाची फोड व्यवस्थित केली पाहिजे. अविधिपूर्वकम आहे आणि विधिपूर्वकम. खरा अर्थ जो आहे तो अविधिपूर्वक असा शब्द असायला पाहिजे की श्रद्धायुक्त होऊन पण सकामबुद्धीने जे माझे भजन करतात. आता भगवंताचं भजन म्हणजे कृष्ण म्हणून मी भगवंताचं भजन करतो किंवा इतर देवतांच्या रूपामध्ये मी ही भजन करतो, पूजन करतो, अर्चन करतो. मग तेव्हा ते करत असताना मी तो देव वेगळा आहे आणि भगवान श्रीकृष्ण वेगळे आहेत असा भाव माझ्या मनामध्ये असतो. आणि तो असणं म्हणजेच ही सगळी पूजा अविधिपूर्वक आहे असं 9व्या अध्यायातील 23व्या श्लोकामध्ये म्हणतात. आता भगवंत कसा आहे आणि म्हणून आपण म्हणतो सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छती. हा भाव साधकाच्या मनामध्ये अखंड असला पाहिजे. कारण आपल्या मनामध्ये जर भाव रोज बदलत असेल, मंगळवारी देवी, बुधवारी अमक, गुरुवारी गुरु, शुक्रवारी बालाजी, शुक्रवारी देवी, शनिवारी मारुती असं जर असेल तर मग या सगळेजणच विचार करतात हा रोज आपले देव बदलतो, त्यांची अर्चना बदलतो, त्यांच्यावरचा याचा भाव पुन्हा दुसरीकडे जातो. असंच असेल तर हा जेव्हा मला बोलवेल तेव्हाच मी जाईल. जसं द्रौपदीच्या ह्याच्यामध्ये द्रौपदीने सगळ्यांकडे पाहिलं की या संकटातून माझं रक्षण हे सगळे भीष्म हे सगळे करतील असं जोपर्यंत तिला वाटत होतं तोपर्यंत भगवंतानी त्या ठिकाणी प्रगट झालेले नाहीत. तो भगवंताचा वस्त्रावतार होता. आणि भगवंत केव्हा प्रगट झाले तेव्हा अन्य आश्रय त्याग हा म्हणजे हे जे आपल्या नारदांनी भक्तिसूत्रात सांगितले की अन्य आश्रय त्याग आणि भगवंताचाच आश्रय त्याचा स्वीकार हे जेव्हा होईल तेव्हा प्रगट होतात ते भगवंत. आणि म्हणून या दृष्टीने या श्रीकृष्णाचं, त्यांच्या लीलांचं, त्यांच्या सगळ्या कार्याचं चिंतन हे श्रीमद भागवताच्या रूपाने सगळ्यांच्या मनामध्ये व्हावं. आणि म्हणून हा भागवताचा पूर्ण सप्ताह जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा. या ठिकाणी आपण आता हे लक्षात गेलं पाहिजे. कालचा श्रीकृष्ण जन्म झाला, आजचा जन्मोत्सव होत आहे. आता जेव्हा द्वादशी येईल तेव्हा शंकर जे आहेत, भगवान शंकर हे कृष्णाच्या दर्शनासाठी गेलेले आहेत. श्री किसन के दर्शन करणे आया सदाशिव गोकुलमे म्हणून भजन आहे. हरिहर भेटीचा तो दिवस आहे. आता जेव्हा त्रयोदशी येईल त्या त्रयोदशीच्या दिवशी मथुरेमध्ये नंदांना भेटण्यासाठी वसुदेव त्या ठिकाणी गेलेले आहेत. चतुर्दशी आता जी येणारी आहे त्या दिवशी पुन्हा आपल्याला आठवण झाली पाहिजे की या दिवशी पूतनेचा उद्धार झालेला आहे. पूतना म्हणजे अविद्या, आपल्या शरीरातील 14 अविद्या, 5 इंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 14 ठिकाणी अविद्या आहे. आणि त्या अविद्येतून बाहेर येणं म्हणजे पूतनेचा उद्धार आहे. असं होतं भगवंताच्या लीला ज्या ज्या दिवशी झाल्या, ज्या ज्या तिथीला झाल्या
त्या त्या तिथीला त्या भगवंताच्या चरित्राचं चिंतन होणं म्हणजेच अनन्यास चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते. आता हा भगवंत एवढा आपल्याला कौतुकाचा का वाटतो? इतर गोष्टी सोडून आपण त्याचं कौतुक का करतो? त्याच्या भक्तीमध्ये आपण एवढे रममाण का होतो? याचा विचार आपण करूया. परवा टी व्हीवर एक कार्यक्रम सुरू होता, तो आम्ही पाहिला. पुण्यातले कोणीतरी रमेश फडके म्हणून एक ग्रस्त आहेत, चांगले 70-80 वर्षाचे आहेत. उत्तम प्रकारे ते बासरी वाजवतात. त्यांचा एक इंटरव्ह्यू आला होता आणि त्यांनी तयार केलेले जे शिष्य असतील, विद्यार्थी असतील, ते पण हे बासरी वाजवण्याचं काम पुण्यामध्ये करत आहेत. ही बातमी होती. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी सकाळी जेव्हा आपण फिरायला जातो, आपण आपल्याही गावात जातो, तर पुण्यामधल्या लोकांनी काहीतरी विशेष त्या ठिकाणी विचार केला. आपल्याला बासरी वाजवता येते, मग जिथे कुठे वेळ मिळेल त्या ठिकाणी थांबायचं आणि आपण बासरी वाजवायची. मी बासरी वाजवतो आणि त्यासाठी तुम्ही थांबा आणि माझी बासरी ऐका आणि ती किती चांगली आहे हे पहा, असं न म्हणता आपण आपली बासरी वादन सुरू ठेवायचं. एकाने बासरी वादन सुरू केलं, त्या रमेश फडकेंनी. त्यांची बासरी ऐकून रस्त्याने येणारे जाणारे मॉर्निंग वॉक, जॉगिंग करणारे तरुण जे आहेत, मुलं मुली त्या ठिकाणी थांबले आणि त्यांनासुद्धा त्या बासरी वादनाचा आनंद घेता आला. आता हा आनंद ज्यांना ज्यांना मिळाला, त्यांना त्या बासरीचे स्वर जे आहेत ते कानावर खूप छान वाटले. ते त्या ठिकाणी थांबले आणि रमेश फडकेंनी त्यांना स्वतः काहीही एकही पैसा न घेता, म्हणजे निष्काम भावाने त्यांना बासरी वादनाचे धडे दिले आणि त्यामधनं 100-50 माणसं तयार झाली. असं होता होता या बासरी, श्रीकृष्णाची जी बासरी आहे तिचा प्रचार रमेश फडके यांनी आत्ता 2021मध्ये काल परवाच्या बातमीप्रमाणे केलेला आहे. म्हणजे श्रीकृष्ण आणि राम या दोघांमध्ये जी तुलना आहे, ती तुलना फार महत्त्वाची आहे. तीसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण रामायण वाचलेलं आहे, रामायणाचा अभ्यास केला आणि रामायणाचा अभ्यास झाल्यानंतर श्रीमद भागवतामध्ये कृष्णाचं चरित्र आहे. 7वा अवतार आणि 8वा अवतार कृष्णाचा. राम ही अक्षरं सरळ आहेत, त्यामध्ये जोडाक्षरं नाहीत. नेहमी मर्यादेत राहणारा आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे, कधीही त्याने मर्यादा ओलांडलेली नाही. रामाचा अवतार जो झाला तो दुपारी 12 वाजता झाला आहे आणि रामाच्या अवतारानंतर रामाचं दर्शन होण्यासाठी चंद्राला थांबावं लागलं. आता चंद्राने विचार केला की आपल्याला एवढं थांबावं लागलं की आता आपल्याला भगवंताने काहीतरी आशीर्वाद द्यावा की त्यामध्ये आपल्याला आधी दर्शन होईल. आणि असं, आणि मग राम म्हणतात की पुढच्या अवतारामध्ये मग मी ही सोय तुमच्यासाठी करणार आहे. आता कृष्ण म्हटलं की ते म्हणजे लिहायला सगळं वाकडं तिकडं. आमच्या मोडी लिपीमध्ये प्रत्येक अक्षर असं वळणदारच असतं पहा, तसं कृष्णाचं हे अक्षर आहे. एकही अक्षर सरळ नाही, प्रत्येक ठिकाणी जोडाक्षर आहे. दशावतारातील हा 8वा अवतार. तर आपलं आचरण कसं असावं, तर रामासारखं सरळ असावं आणि श्रीकृष्ण जे आहे ते आपण समजून घ्यावं. श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री 12 वाजता झालेला आहे. ही दशमस्कंद जो आहे त्याला निरोध लीला असं म्हणतात. आणि ईश्वराच्या ठिकाणी आपल्या मनाचा लय करणे, म्हणजे आपलं मन विषयाच्या ठिकाणी जे भरकटलेलं आहे ते तिथून काढून भगवंताच्या ठिकाणी त्याचा लय करणे म्हणजे त्याला निरोध असं म्हटलेलं आहे. मग ही भगवंताची जी लीला आहे, बाललीला असेल, भगवंताने केलेलं कार्य आहे, त्याने केलेला उपदेश आहे, या सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजे हा निरोध आहे. म्हणून निरोध लीला असं या दशमस्कंदाचा पाठ आहे. अनेक ऋषीमुनींनी, अनेक संतांनी शेवटी हिमालयामध्ये जाऊन या दशमस्कंदाचा पाठ केला आणि ते स्वतः सगळे मुक्त झाले. आत्मदेव जे आहेत भागवताच्या महात्म्यामध्ये सांगितलेले आत्मदेव हे सुद्धा दशमस्कंदाचा पाठ करून ते मुक्त झालेले आहेत. म्हणून ज्ञान हा दशमस्कंद म्हणजे काय, आपल्याला ज्ञान, वैराग्य, भक्ती ही आपल्या ठिकाणी वृद्धिंगत करणारा हा दशमस्कंद आहे. श्रीकृष्ण कथा, त्यामध्ये सगळेजण रममाण होतात. म्हणून आपण म्हणतो शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. अशा प्रकारे ही पार्श्वभूमी आपण पाहिली. आता आपण या मूळ श्रीकृष्णाष्टकाकडे वळूया. हा श्रीकृष्णाष्टकम जे आहे ते आपल्या आदिशंकराचार्यांनी रचलेलं आहे. आत्ता पण या गुगल मीटवर आपण शंकराचार्य विरचित साधना पंचकमातले 5 श्लोक पाहिले. साधकासाठी महत्त्वाच्या अशा 40
टप्पे जे आहेत 40 पायऱ्या ज्या आहेत त्या आपण पाहिल्या. त्यानंतर आदिशंकराचार्य रचित प्रश्नोत्तरी हा ग्रंथ आपण पाहिला. त्यामध्ये सुद्धा 62 श्लोकाद्वारे अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण समर्पक रीतीने त्याचा अभ्यास केला. आता कृष्णाष्टकम हे जे आहे त्याचा विचार आपण आज आणि उद्या करणार आहोत. खरं म्हणजे या गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर एक दिवस आपल्याला मिळावा म्हणून मला मनामध्ये थोडी खूप इच्छा होती. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे, याप्रमाणे आप्पासाहेबांनी आजचा दिवस एक डोळा मला दिला. आणि तिकडून आपल्या रामचंद्र महाराजांचा एक फोन आला की बुधवारी आता कालचा कृष्ण जन्म झाला, आजचा जे जन्मोत्सव झाला, या दोन्ही दिवसाचे उपास पूर्णपणे निराहाराने त्यांनी केले. आता उद्या त्यांना पुन्हा ऑफिसमध्ये सरस्वती लायब्ररीत जायचं आहे म्हणून ते म्हणतात की बा उद्याचाही दिवस तुम्हीच घ्या. आणि म्हणून आज आणि उद्या जेवढं शक्य आहे तेवढं या कृष्णाष्टकांचं चिंतन आपण करूया. आणि काही भाग राहिला तर मग पुढे अशाच प्रकारे जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस आपण त्याचं चिंतन करूया. आता याची सुरुवात आपण करूया. सुरुवातीलाच आपल्या या भगिनी शिलाताई गाडगे यांनी श्रीकृष्णाष्टकम अगदी सुंदर रीतीने या ठिकाणी म्हणलेलं आहे, भावपूर्ण आवाजात म्हणलेला आहे. आता त्याचा अर्थ जो आहे तो माझ्या मतीने मला जेवढा समजला तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं सभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागरं. हा पहिला श्लोक आहे. श्रीकृष्णाष्टकम म्हणल्यामुळे यामध्ये अष्टक म्हणजे 8 श्लोक आहेत. आणि ह्या जीवन विकास मासिकामध्ये या महिन्यातल्या ऑगस्ट महिन्यामधल्या 2021मधल्या या कृष्णाष्टकमचा अर्थ अगदी थोडक्यात एक श्लोकाचा त्याने दिला आहे. काल परवा मी त्याचा PDF सुद्धा सगळ्यांना पाठवला आहे, तो सुद्धा आपण वाचावा. आता त्याबद्दलचं थोडंसं चिंतन आपल्याला करायचं आहे. भजे व्रजैक मंडनम. आता व्रजैक मंडनम, आता हे व्रज म्हणजे काय हा विचार आपण आधी समजावून घ्या. भजे व्रजैक मंडनम. आता पूर्वीच्या साहित्यामध्ये, पूर्वीच्या ग्रंथामध्ये पूर म्हणजे एक लहानसं गाव, पूर. त्याच्यानंतर मोठं असेल तर त्याला ग्राम असं म्हणतात. त्यापेक्षा थोडं मोठी वस्ती असेल त्यापेक्षा, म्हणजे पूर म्हणजे एक गाव, त्यापेक्षा लहान असेल तर ग्राम, त्यापेक्षा जर लहान असेल तर ब्रज आहे. जसं बृहत्सानू म्हणजे बरसाना आज हे त्या ठिकाणी आहे उत्तर प्रदेशामध्ये. तर ब्रज जे आहे तर ब्रजाचा विस्तार किती आहे हे आपण थोडंसं लक्षात घेऊ. त्या काळातलं ब्रज जे आहे, ब्रजवासी, ब्रजभूमी याचा विस्तार किती असेल. तर आज दिल्लीकडे जाताना पलवल नावाचं एक स्टेशन लागतं पहा. ते स्टेशन हे हरियाणामध्ये येतं. उत्तरेकडील पलवल, दक्षिणेकडील ग्वाल्हेर. ग्वाल्हेर म्हणजे आज आपला जिथे मठ आहे रामदासी मठ, ते ग्वाल्हेर शिरगावकरांचा मठ. त्याच्यानंतर पश्चिमेकडे भरतपूर नावाचं गाव, शहर जे आहे राजस्थानामध्ये ते आहे. आणि पूर्वेकडे उत्तर प्रदेशातील एटा नावाचं शहर. या 4 भागामध्ये हा सगळा विस्तार ब्रजभूमीचा आहे. ब्रजाचं केंद्र जे आहे ते केंद्र म्हणजे मथुरा आणि वृंदावन. या ब्रजामध्ये, या व्रजभूमीमध्ये अनेक वनं आहेत, अनेक जंगल आहेत, सुशोभित असे जंगल आहेत. त्यामधले नावं फक्त आपण पाहूया. कोटवन आहे, काम्यवन आहे, कुमुदवन आहे, कोकिळावन आहे, खदीरवन आहे, तालवन आहे, बहुलावन आहे, विहारवन आहे, बेलवन आहे, भद्रवन आहे, भांडीरवन आहे, मधुवन आहे, महावन आहे आणि लौहजंगवन असं आहे. हे महावन जे आहे त्याला गोकुळ असं म्हणतात. तर अशा प्रकारचे अनेक बहुलावन हे सुद्धा आहे. लहान मुलांचं जे एक कृष्णाचं चरित्र लागतं डिस्कवरी किड्सवर, त्यामध्ये या बहुलावनाचा उल्लेख खूप चांगल्या प्रकारे आहे. आणि ते सुद्धा अगदी पाहण्यासाठी लहान मुलांचं असेल तरी आपल्यासाठीच आहे ते. कारण आपणही श्रीकृष्णाच्या चरित्राच्या दृष्टीने आपणसुद्धा लहानच आहोत. आणि म्हणून डिस्कवरी किड्समध्ये असणारं श्रीकृष्णाचं कॉमिक्समध्ये का असेना पण ते सुद्धा सिरियल आपण पाहावं. त्यानंतर या वृंदावनातली भाषा जी आहे ते 2 भाषा त्या ठिकाणी आहेत. आता जी भाषा आहे ते हिंदी आहे, पण मूळ भाषा जी ब्रजभाषा आहे. या वृंदावनामध्ये मुख्य पर्व जे आहेत, एक तर होळीचा पर्व आहे, कृष्ण जन्माष्टमी आहे, यमद्वितीया आहे, गुरुपौर्णिमा आहे, राधाष्टमी जी आहे, गोवर्धन पूजेचा एक
मोठा भाग आहे. नंदोत्सव असतं आणि कंस मेळा. रामायण आणि महाभारत या 2 ग्रंथामध्ये जे आपले धर्मग्रंथ आहे त्यामध्ये ब्रज शब्दाचा अर्थ, ब्रज म्हणजे व्यापक. आता सर्वात व्यापक काय असेल तर ते ब्रह्म आहे. म्हणून ब्रज याचा अर्थ ब्रह्म आणि व्रजभूमी म्हणजे ब्रह्माची भूमी म्हणजे सर्वभूमी गोपालकी या अर्थाने ते ब्रज आहे. गोवर्धन हा जो पर्वत आहे तो मथुरेपासून आज 21 किलोमीटर अंतरावर आहे. त्या ठिकाणी सुद्धा अनेक प्रकारच्या कुंड आहेत. मानसी गंगा, राधाकुंड, उद्धव कुंड, कुसुम सरोवर, त्याच्यानंतर गोरोचन तीर्थ, पापमोचन, ऋणमोचन असे तीर्थ त्या ठिकाणी आहेत. या गिरिराज पर्वत जे आहे जो गोवर्धन भगवंतांनी धारण केला होता त्याचा विस्तारसुद्धा आहे आणि तिथे गोवर्धन परिक्रमासुद्धा होते. पुलत्स्य ऋषीचा एक भाग आहे. पुलत्स्य ऋषींनी त्या ठिकाणी या पर्वताला शाप दिला होता की या पर्वताची उंची जी आहे त्या पर्वतामधली जी माती आहे ती प्रतिदिन एक एक मूठ कमी होत जाईल आणि हा गिरिराज पर्वत हा गोलोकधामाचा मुकुटमणी आहे. आणि भागवत पुराणामध्ये सुद्धा आणि इतर पुराणामध्ये उल्लेख आहे की शांडिल्य ऋषींनी परीक्षित आणि व्रजनाभ यांना या व्रजभूमीचं रहस्य सांगितलं. व्याप्त असल्यामुळे तिला व्रजभूमी असं नाव आहे. जे परब्रह्म आहे ते व्यापक आहे, ब्रज आहे, सच्चिदानंद स्वरूप असं आहे. आता या व्रजभूमीमध्ये आपला जन्म व्हावा असं प्रत्येक भगवत भक्ताला अनेक संतांना असं वाटतं. आता ते कसं वाटतं याचा म्हणजे परमोच्च बिंदू कसा आहे तो लक्षात घ्या. आपल्याला हिंदू धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये रामायण महाभारत हे जसे आपल्याला ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे आणि आदरणीय असे ग्रंथ आहेत, पूजनीय असे ग्रंथ आहेत. या ग्रंथाचा महिमा रसखान नावाचे जो मुसलमान होता अब्दुल रसखान, या रसखानाला कृष्णाचं खूप प्रेम, रसखान कवी होते आणि व्रजभूमीमध्ये भरपूर प्रेम आहे. ते रसखान स्वतः म्हणतात की माझा जन्म, आता या रसखानाचा काळ जो आहे तो सुद्धा लक्षात घेण्यासारखा आहे. माझ्या माहितीप्रमाणे तो काळ असा आहे की त्यांचा जन्म 1538 आणि त्यांचा मृत्यू आहे 1618. त्यांचा जन्म हरदोईमध्ये झाला आणि मृत्यू जो आहे त्याने देह ठेवला तो वृंदावनामध्ये देह ठेवला. आता वृंदावनामध्ये देह ठेवण्याचा जसे दोहे असतात, कबीराचे दोहे असतात, तसे या रसखानाचे जे दोहे आहेत त्याला सवय्या असं म्हणतात, सवय्या. आता हे रसखान आपल्या सवय्यामधून म्हणतात की पुढचा जन्म जर मला मिळाला भगवंताच्या कृपेने तर मी पुन्हा या व्रजभूमीत जन्म घेईल आणि जेव्हा व्रजभूमीत जन्म घेईल तेव्हा मला जन्म माणसाचाच मिळेल असं नाही, कुठलाही मिळेल, कुठल्याही प्राण्याचा मिळेल. पण माणसाचा जन्म मिळाला तर मी व्रजभूमीमध्ये गवळी म्हणून जन्माला येईल. मी जर पशु झालो तर नंदबाबाच्या 10 लाख गायीपैकी एक गाय म्हणून मी या ठिकाणी जन्म घेईन. मला जर पक्षाचा जन्म झाला तर यमुना तटावर कदंब वृक्षावर एखाद्या फांदीवर बसून मी कृष्णाचं ध्यान करेल, कृष्णाचं नाम गाईल, कृष्णनामामध्ये मी पुन्हा रंगून जाईल. आणि पुढचा कहर असा आहे, पुढची गोष्ट जी आहे ती फार महत्त्वाची आहे. ते म्हणतात माझ्या पूर्वपापानुसार जर मला पुन्हा जन्म जर मिळाला तरी आणि मी दगड जरी झालो म्हणजे निर्जीव असा दगड जरी झालो तरी भगवंता तुझी कृपा एवढी माझ्यावर असू दे की त्या जन्मी या गोवर्धन पर्वतावरचा एक दगड म्हणून मी जन्म घेईल. आणि म्हणून व्रजभूमीचे प्रथम नागरिक म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि म्हणून भजे व्रजैक मंडनम. हे जे म्हणले की या व्रजभूमीचं मंडन म्हणजे त्याचं भूषण जे आहे ते भगवान श्रीकृष्ण आहेत. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम. आता हा दुसरा शब्द आहे समस्त पाप खंडनम म्हणजे समस्त पापांचा नाश करणारा असा भगवंत, असा श्रीकृष्ण. आता कसं तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. हरी म्हणजे कृष्ण पुन्हा म्हणजे एक श्रीकृष्णाच्या भगवंताच्या नामाने तृण अग्नी मेळे समरस झाले. वाळलेलं गवत जसं क्षणार्धात एखाद्या ठिणगीने जळून जातं तसं माझ्या पूर्वकर्मामध्ये झालेल्या पापांचा नाश हे भगवंता तुझ्या नामाने हो आणि तो होणार आहे याची मला खात्री आहे. कारण अनेकांची अशी उदाहरणं आहेत. समस्त पापांचा नाश करणारा असाच भगवान श्रीकृष्ण.
आता भगवान श्रीकृष्ण कसे आहेत की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर पहा आपण कृष्ण जो आहे तो ज्या स्वरूपामध्ये भगवान कृष्ण आपल्यासमोर सगळीकडे दाखवतात, एखाद्या फोटोमध्ये असतो, फ्रेममध्ये असतो, टी व्हीवर पाहतो आपण, ते भगवंताचं रूप आहे. आता भगवंताचं रूप एक वेळ दूर राहू द्या, पण तुम्ही विचार करा आपल्या घरी जन्मलेलं छोटं बाळ. आता ते आपल्या घरी जन्मलेलं छोटं बाळ असल्यामुळे आपल्याला प्रेम असणं अगदी स्वाभाविक आहे. पण रस्त्याने जाताना प्रवासामध्ये कुठलंही छोटं मूल पाहिल्यावर ते आपल्याला आवडतं. आपल्या मनामध्ये इच्छा असते की त्या मुलाला आपण 2 मिनटं तरी घ्यावं, आपल्या मांडीवर घ्यावं. आता ही जी इच्छा आहे, ही जर लौकिकातल्या एखाद्या जीवाबद्दल आपली इच्छा असेल तर त्या भगवंताला आपलंसं करावं किंवा आपण भगवंताचं व्हावं, ही इच्छा जीवानी आयुष्यभर सांभाळली पाहिजे. आणि ती सांभाळायची असेल तर आपलं प्रेम जे आहे ते भगवंतावर केंद्रित केलं पाहिजे. आपलं प्रेम जर या सगळ्या जगामध्ये नाशवंत वस्तूमध्ये आपली आसक्ती जर असेल तर भगवंत त्या ठिकाणी येणार नाहीत. घरामध्ये जेव्हा रंग देतो तेव्हा जुने रंग काढून टाकावे लागतात, त्याला खूप खर्च येतो 80%, आणि 15-20% नवीन रंग घराला देता येतो. आता जुने रंग काढून टाकणे म्हणजे जुने ठेवणे मीपणे आकळेना, आणि ते आकळण्यासाठी जुने ठेवणं जे आहे, भगवंत जो आहे तो भगवंत मला लक्षात यायचा असेल तर आत्तापर्यंत केलेल्या पापाचं क्षालन मला करता आलं पाहिजे. आणि ते जसं जसं होत जाईल तसं तसं त्या ठिकाणी भगवंताचं प्रगटीकरण माझ्या हृदयामध्ये होईल. आणि भगवंत माझ्या हृदयामध्ये प्रगट होणं म्हणजे इतर कामनांचा त्याग आणि भगवंताचं माझ्या हृदयात प्रगट होणं म्हणजेच श्रीकृष्ण जन्म आहे. मग असा श्रीकृष्ण जन्म सर्वांच्या ठिकाणी व्हावा असा विचार घेऊन आपण आता थोडंसं पुढे जाऊया. समस्त पाप खंडनम, म्हणजे सगळ्यांच्या पापांचा खंडन करण्यासाठी भगवंताचं नाम, आणि स्वभक्त चित्त रंजनम. खूप मोठा विषय आहे खरं म्हणजे. आता जवळपास 5-10 झाले, थोडंसं आपण पाहूया काय होईल ते. नाही तर आपण असं करूया, आज थांबूया आपण पाहिजे तर. आज पहिलाच दिवस आहे. पुढे जेव्हा आपल्याला वेळ मिळेल, आता उद्या तर आहेच आपण पुन्हा, म्हणजे उद्या आपण हा म्हणजे श्लोक पूर्ण करायचा, म्हणजे पूर्ण करून टाकायचा असं मी म्हणत नाही, पण त्याच्याबद्दलचा जेवढा विचार आपल्याला ग्रहण करता येईल तेवढा विचार आपण प्रगट करूया आणि आपण तो ग्रहण करूया. पण मुळामध्ये श्रीकृष्णाच्या भक्तीचं प्रेम जे आहे, भक्तीवरचं श्रीकृष्णावरचं प्रेम जे आहे त्या आपल्या हृदयामध्ये अखंड राहो, हीच प्रभूचरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तूची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया
कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेची नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार त्या श्री ज्ञानेश्वरासी. जय जय रघुवीर समर्थ. छान झालं हो, धन्यवाद. दादा देश. हो. तुमचं ते योगक्षेमची फोड अतिशय सुंदर सांगितली. योगक्षेम म्हणजे काय, हां हां. त्याच्यानंतर आणि कबीर बद्दल आम्हाला माहित नव्हतं. इतकं सुरेख त्याचं विवरण कबीर आणि रसखानाचं झालंय. हो हो. त्यानंतर